नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नव्या कोऱ्या करकरीत एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. गेल्या 28 वर्षापासून ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये कार्यरत आहे आणि या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये अनेक मराठी व्यक्तींनी आपला ठसा उमटवलेला आहे. नॉलेज गेन फाउंडेशनचं उद्दिष्ट हेच आहे की या अनेक ज्या मराठी व्यक्तींनी या इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला आहे, प्रचंड नेटवर्क उभं करून प्रचंड पैसा कमवून आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे, अशा लोकांना आपल्यासमोर आणून त्यांच्या जीवनाचा जीवनपट उलगडून पाहायचा आहे. संघर्ष ते यश, अथक प्रवास या शीर्षकाखाली आमचा हा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या प्रवासामध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या या मोठ्या मंचावर, जागतिक मंचावर म्हणायला हरकत नाही, ज्या ज्या मराठी लोकांनी आपली छाप पाडलेली आहे त्याच्यात महिलासुद्धा अग्रेसर आहेत. आपल्या सुदैवाने आज एक रणरागिणी, या क्षेत्रात आपली छाप सोडलेली एक रणरागिणी आम्हाला लाभलेली आहे. त्यांचा जीवनपट आपल्याला उलगडून पाहताना या क्षेत्रात कार्यरत होऊ पाहणाऱ्या महिलांसाठी ते प्रेरक ठरावं, उद्बोधक ठरावं, त्याची शिकवण त्यांना मिळावी या उद्देशाने आम्ही आजच्या या पाहुण्या आहेत त्यांना विनंती केली आणि त्यांनी जराही विलंब न लावता त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आज त्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांचं नाव आहे रेखा सरोदेताई. तर आजच्या ह्या पुढच्या ह्या सगळ्या एपिसोडचा प्रवास आपण त्यांच्याशी गप्पा मारून करणार आहोत. मुलाखत हा औपचारिकपणा आम्ही टाळतो, कारण गप्पांमध्ये कोणी हातचं राखून बोलत नाही असा आमचा अनुभव आहे. आणि आज त्याही त्यांचा यशाचा हा जो संग्राम आहे तो हातचं राखून न ठेवता तुमच्यासमोर विशद करतील याबद्दल मला खात्री आहे. तर आजच्या या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. रेखा सरोदेताई, नमस्कार ताई. नमस्कार. आजच्या या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सावंत सर. पहिल्यांदा मी तुमचं खूप खूप धन्यवाद करेन की KGFच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलेत. KGFचा जो हे आहे नॉलेज गेन फाउंडेशन तुमचं जे तुम्ही चालवत आहात त्याचा उद्देश खूप चांगला आहे, खूप क्लिअर होता. त्याचमुळे मी या मुलाखतीसाठी कदाचित हो म्हणाली आहे. आणि तुमचा हा उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, जास्तीत जास्त लोकांनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये यावं, हा तुमचा जो प्रेरक संदेश आहे तो नक्कीच याच्यामधून साध्य होईल. धन्यवाद ताई. आमच्या प्रेक्षकांना तुमचा हा प्रवास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर या प्रवासाची तोंड ओळख करून घेण्यापूर्वी, तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी नेमकं काय करत होतात? म्हणजे तुम्ही गृहिणी होतात की कुठे जॉब करत होतात किंवा अन्य काही हे तुमचा व्याप होता? तो आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. शिवाय त्याचबरोबरीने तुम्हाला ह्या व्यवसायात कोणी आणलं आणि तुम्ही येताना तुमची नेमकी मानसिकता काय होती याच्याबद्दल जरासा प्रकाश टाकलात तर आमच्या प्रेक्षकांसाठी फार चांगलं राहील. तर नमस्कार, मी रेखा सरोदे आणि लहानपणापासून मी ठाण्यात वाढलेली आहे. ठाण्यात माझं शिक्षण झालं. पूर्ण लग्नानंतर मग मी पुण्यात आली. लहानपण माझं चाळीत गेलंय, एका छोट्याशा चाळीत, माझीवडा नावाच्या चाळीत गेलंय ठाण्यामध्ये. आणि तिथे मोठं होत असताना खूप आयुष्याचे धक्के खायला मिळालेत. लहानपणी आई वडिलांचा संघर्ष पाहिलाय. आम्ही हार फुलं विकायचो मम्मी माझी, आणि पप्पा एक परमनंट जॉब होता त्यांचा. बेसिक एक 5,000 पगार होता. आम्ही 4 जण भावंड, एक भाऊ 3 बहिणी. दाटीचिपीमध्ये त्यांचा संसार चालू होता आणि त्यांचा संसार आम्ही डोळ्यांनी पाहिला होता. त्यांचे संसारात होणारे चढ उतार ते सगळं आम्ही पाहिले. त्याच्यामुळे एक लहानपणापासून एक जिद्द होती की बाबा आई वडिलांच्या संसाराला हातभार लावायचा आहे. तर एक 10वी झाली आणि 10वी नंतर मी पोलिओ हा माझा पहिला हे होता जॉब. मी पोलिओच्या माध्यमातून जॉब करायला शिकली. तिथे मेहच एक 600 रुपये महिन्यावरती मी काम केलं. पण ते 600 रुपये सर खूप गोड वाटायचे, खूप गोड वाटायचे. आणि पप्पांचा पहिल्यापासून खाक्या होता की रेखा, राणी, सोनी, किशोर, तुम्ही चौघांनी कुठेही काम करा, कधीही काम करा, पण एक रूल असतो घरामध्ये, अर्धे पैसे तुमचे आणि अर्धे पैसे घरात. हा इतका सुंदर रूल होता जेणेकरून आम्ही पण आर्थिकरित्या सक्षम होतो आणि घरात पण आम्ही हातभार लावत होतो. त्या दोन्ही गोष्टींचं सुख आम्हाला मिळत होतं.
तर 600 रुपयापासून केलेला प्रवास, त्याच्यानंतर 12वी मध्ये असताना मला पहिला चांगला जॉब मिळाला. पप्पांचा पगार 5,000 आणि माझा पगार होता 6,000. ही खूप मोठी गोष्ट होती. ऍज अ कॅशियर म्हणून मी बिग बाजार मध्ये लागली. तो माझा सगळ्यात मोठा जॉब होता. त्याच्यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप करत मी अंधेरीला ऍज अ टेलिकॉलर म्हणून काम केलं. HDFCच्या सिस्टर कन्सर्न HBI ग्लोबल. तिथे मी क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट मध्ये सेल्स मध्ये काम करत होती. तिथे 11,000चा पगार होता. म्हणजे हा पेमेंट जो ग्राफ वाढतो ना तसं तसं आपल्या डबल होत गेला. आणि त्यानंतर मग सरांचं माझं हे झालं. किरण सर माझे मिस्टर, आणि त्यांचं मला स्थळ चालून आलं. त्यांचा घरातल्यांचा त्यांचा सगळ्यांचा स्वभाव खूप आमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवडला. मग नकार देण्याचं कुठलंच कारण नव्हतं. तर आम्ही ठरवून घेतलं. तो जॉब करत असताना महज 6 महिने झाले होते मला. 6 महिन्यात माझे श्रीनिवास नावाचे सर होते तिथे. त्यांनी मला लगेच ट्रान्सफर करून दिली माझं काम पाहता तिकडे पुण्यात. तर 6 महिन्यांनी मी गिगा स्पेस मध्ये पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये विमान नगरमध्ये. तर तिथे माझं जॉब ट्रान्सफर झालं, माझं लग्न झालं, संसार सुरू झाला. खूप छान व्यवस्थित पुण्यामध्ये सणसवाडी ठिकाणी मी गेली होती आणि छान संसार चालू होता. मस्त सगळं काही गुडी गुडी चालू होतं. सासू सासरे अगदी प्रेमळ, खूप छान. म्हणजे आयुष्य मला कोणाला नजर लागेल इतकं सुंदर वातावरण माझ्या घरात चाललं होतं. सासू अशी काटा टोचू देत नव्हती. प्रेमाने हक्काने मुलीसारखं माझे कपडे धुणं, माझं सगळं छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे ते म्हणतात की तुला नाही करता येत. तुम्ही तुमच्या माहेरून दुसऱ्या माहेरात आली होती. म्हणजे मी लिटरली गिगा स्पेस मधून माझ्या त्या कामावरून चोरून घरी फोन करायची आई वडिलांना की आई तर मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल की मला इतकं छान सासर मिळालंय. सासू एवढी म्हणजे ताटातलं घास भरवणं काय म्हणतात, म्हणजे हे आईने सुद्धा केलं नसेल माझ्या. तर ते मी पाहत होती. माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू यायचे. आणि आम्ही चौघांचा संसार, मिस्टर, मी, आई वडील, सासू सासरे आणि आमचा छोटा भाचा पण होता आमच्यासोबत. तर खूप व्यवस्थित चालू होतं, खूप छान चालू होतं. आणि अशा याच्यात म्हणतात ना की नजर पण लागते संसाराला, आहे की नाही. तर तसं काहीतरी होत असताना ही जी मैत्री घट्ट आमची होती दोघींची, कोणालाही लाजवेल अशी मैत्री, सासू सुनेची कधीच मैत्री होत नाही. ती सुदैवाने आमच्यात झाली होती. पण म्हणतात की ते कुठेतरी काहीतरी नजर लागली. तर ते नजर असं की त्यांच्या स्वभावात बदल झाले आणि मग ते बदल झाले ते जाणवत होते. पण आई वडिलांनी लावलेले संस्कार की कोणाला प्रश्न करू नको, प्रतिप्रश्न करू नको, एक आदर ठेव, मोठ्याने बोललीस तरी समोरचं अपमान होईल. या सगळ्या शब्दांखाली किंवा विचारांखाली मी कधीच कोणाला कोणतेच प्रश्न विचारले नाही. पण ते मला कळत होतं की कोणीतरी त्यांना बघत नाही. आणि मग मला हे कळत की त्यांची चूक नाही, ते ऐकतात आणि कोणाचं तरी त्याच्यामुळे ते मला दोषी ठरवतात. मग त्याचे रुसवे झाले, रुसवेंचं भांडणात रूपांतर झालं, मग खूप त्रास झाला. हेक्टिक म्हणजे टॉक्सिक म्हणतात ना, म्हणजे गुडी गुडी मधून डायरेक्ट टॉक्सिक पर्यंत आमचा प्रवास गेला होता. आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मी आणि सासरे काम करत होतो, मिस्टरांचा जॉब पण चालू होता. मग अशा याच्यात त्यांना भांडणं दरवेळेस वाढत गेली आणि ती निकोपाला जाऊ नये आणि नातं अगदीच खराब होऊ नये. आणि ह्याच्यामध्ये आता होतं काय, स्ट्रेस लेवल वाढतो माणसाचा. मला खूप वेळा खूप त्रास व्हायचा, आजारी पडायचे सारखे सारखे. मग ते घरी पाठवायचे मला, माझ्या माहेरी. माझा आजारपण बाळातून मला घरी पाठवायचे. त्याचं पण वाईट वाटायचं की यार तुम्ही मला सून म्हणून घेऊन आले, तुम्ही माझी कुठली जबाबदारी घेत नाही. आणि मला जो हा काही त्यात त्रास होतोय तुम्ही त्यात कुठेच म्हणजे सांगत नाही की बाबा हे असं होत राहतं किंवा हे थांबेल. कोणीच मला शाश्वती देत नव्हतं. मग मी निर्णय घेतला की नाही, एक मानसिक आधार पाहिजे. तर तो फक्त मला सासरकडून मिळत होता. मिस्टरांचं काय झालं होतं, कधी पण लक्षात घेतलं ना की एक मुलगी नवीन घरात प्रवास करते ना, तर त्याचा डबल पद्धतीने प्रवास चालू असतो नवऱ्याच्या मानसिकतेचा. कारण आईला बोलू की बायकोला बोलू, दोलायमान मनस्थिती. त्याच्यामुळे ते कुठेच एक्सप्रेस व्हायला त्यांना जागा नव्हती. मी आईलाही हे करू शकत नाही आणि बायकोची स्टँड घेतली तर घरचे सगळेच त्यांच्या विरोधात जातात की बाबा तू बायकोचं ऐकायला लागला. हे सर्वसामान्य सगळ्यांच्या घरी होतं, हे माझ्या घरात होतं असं काही नाही. तर मग मी एक असं स्टँड घेतलं की आता बस झाला. कारण आजारी सारखी पडायची, 2 मुलं झाली होती, तरी पण हे भांडणं कुठे थांबत नव्हती. कुठेच काही मला हे वाटत नव्हतं की बाबा एवढं चांगलं शिक्षण झालंय, नोकरी वगैरे व्हायला पाहिजे, दोघांनी मिळून संसार करायला पाहिजे, हळूहळू स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत चाललंय. मुलांचा खर्च, शाळांचा खर्च, या सगळ्या परिस्थितीमध्ये दोघांमध्ये समन्वय असेल तर जास्त चांगलं. पण हे ते एका साईडने व्हायचं आणि ते फक्त जॉबवरून आले की मला ऐकून घ्यायचं, तेच माझ्यासाठी खूप होतं. की मी दिवसभराचा शेड्यूल मी त्यांच्यावर शेअर करत होते. मी हमसून रडून सांगायचे आणि ते मला तो कोपरा आहे ना, तो कुठेतरी मला जगण्यासाठी प्रेरित करत होता. बाकी जगण्याचा असं काही विषयच राहिला नव्हता. तर मग एक दिवशी स्टँड घेतला की बाबा आपण खूपच आजारी पडतोय आणि एवढा आजार पण आपल्या सहन शक्तीला चांगलं नाही. कारण सासूबाई त्यांच्या वेगळ्या झोन मध्ये होत्या, त्यांना आता मी आवडतच नव्हती. जी मी पहिली रेखा अगदी
म्हणजे आई वडील नाही का आपण एक पापी घेऊन घराच्या बाहेर जातो, ऑफिसला जातो, तसं आमचं दोघींचं नातं ते अगदीच विकोपाला गेलं होतं. आणि मला नव्हतं कळत की मी कसं त्यांना बोलू, आई काय होतंय का, हे काय झालंय का, मी ते कधी विचारलं नाही ना त्यांनी मला सांगितलं. तर आम्ही दोघींचं ते सायलेंट झोन मध्ये आम्ही राहिलो. आणि मग मी स्टँड घेतला की मी आता माझ्या घरी जाते, मला काहीच नकोय. मग मी मुंबईला शिफ्ट झाले माझ्या मोठ्या मुलाला घेऊन. छोटा मुलगा मी सासूकडेच ठेवला. म्हटलं एवढं मी कसं काय करू ना. मग तिथे मी एकटी राहिले. आणि एकटी राहून मी ऋषी करवा नावाचे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं marwadishadi.com म्हणून काम पाहतात ते. आणि तिथे मी ऍज अ रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम केलं. मला तत्काळ लगेच 12,000ची नोकरी लागली. मला जॉब प्रत्येक वेळी लागली. मी ज्यावेळेस बाहेर सासर खेळायची भांडणं झाली की मला जॉब पटकन लागायची आणि चांगल्या पेमेंटचे लागायचे. आणि मग मला राग निवडला की आपल्याला वाटतं ना अरे संसार आहे, परत जायची. पण यावेळेस तसं नाही. यावेळेस म्हटलं की नाही, आपण संभ्रमाचं एवढं टॉक्सिक होतं, एवढं सगळ्यांचं आयुष्य खराब होतं ना, तर नाही बाबा कुठेतरी स्टँड घेऊ, आपण थांबूया. मुलाला घेऊन आले, वर्षभर झालं. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की 1 लाखाचं अर्निंग म्हणजे सेव्हिंग करून ठेवलं. 3,000 भाडं, एक मुलगा, त्याचा काहीतरी पहिलीला होता तो. आणि काय नाही, पण भीती खूप वाटायची की एक एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही एकटं. तुम्ही आई वडिलांकडे नाही गेला? आई वडील त्याच वेळेस, आई वडील माझे ठाण्यातच राहत होते आणि मी सुद्धा ठाण्यातच राहत होती. भाऊ होता तिथंही, तुम्ही एकट्या स्वतःला मी सांभाळून घेतलं. वडील लहान बहिणीच्या कामानिमित्त, तिचा काहीतरी नवीन उद्योग सुरू होणार होता म्हणून ते राहता म्हणजे शिर्डीला गेले होते. आणि माझ्या कारणामुळे मी कोणाला थांबू शकत नाही की त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होते आणि मी माझं रडगाणं गाते. तर मला कुठेतरी स्टँड घ्यायचं की बाबा रेखा सगळं तुला एकटीलाच पाहायचंय, घेतलीच ना उडी तर पोहायचंय पण तुलाच. तर मग हे सगळं केलं. भीती वाटत होती. ऑफकोर्स एकटं राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मुलाला घेऊन राहणं, प्रत्येक रात्र मी कशी काढली मला माहितीये. टक जर वाजलं तरी मी दरवाजापाशी उभी राहायची की बाबा घट्ट कड्यावर काही कोणते ओप्याचं नाही. तर हे सगळं चालू असताना मग लाखभराचं सेव्हिंग झालं. परत भीती, एक मनात आशा होती. असं वाटायचं किरण सरांना मी किडनॅप करून घरी घेऊन येऊ का, काय ऐकत नाही ते काय. ज्या दिवशी त्यांचा मग फोन आला, मला कुठेतरी लिंक झाल्यासारखं वाटलं की देवाच्या मनात नाहीये मी आत्महत्या वगैरे करावं, भ्याडपणा झाला नाही का. आणि त्यांचा फोन आला तर अक्षरशः 100 फुलपाखरं पोटात गुदगुदल्या करत होते. आणि मला एक विश्वास ठरला की माझ्या प्रामाणिकपणाला, माझ्या कष्टाला, माझ्या मेहनतीला मला न्याय मिळाला. आणि सरांचा फोन आला तर किरण सर मला म्हणाले रेखा कुठे असतो, मी घ्यायला येतो. त्यांचे 2 शब्द माझ्यासाठी म्हणजे ते सगळे वाईट विचारांना तिलांजली दिला, बगल झाली सगळ्या गोष्टीला. आणि एक नवीन स्वप्न माझ्या समोर झालं की आता माझा खरा संसार. आई वडिलांच्या घरात लेकीचा संसार नसतो. तुम्ही किती आई वडील श्रीमंत असतील, तुम्ही किती मोठ्या पदावर असाल, किती मोठे पैसे तुम्ही कमवत असाल, पण तुमच्या जोडीदार तुमच्या सोबत नसेल ना तर त्या सगळ्याला अर्थ शून्य. तर मग मी निर्णय घेतला. त्यांना म्हटलं हो सर आपण जाऊयात. मग आम्ही आलो, परत सणेसवाडीला आलो. त्यावेळेस सगळं व्यवस्थित केलं. आणि त्यांचा जॉब असा ते फळांचं त्यावेळेस करायचे. त्यांचं म्हणजे आर्थिक त्यांची बाजू थोडी पडतीच होती. पण म्हटलं मी घेईन, मी सांभाळून घेईन सगळं. तर लॉकडाऊन वगैरे लागलं होतं, ते सगळ्यातून आम्ही गेलो. खूप आर्थिक परिस्थिती बेकार होती. पण मला माझ्या ऋषी करवा सरांच्या कामामुळे त्यांचं खरंच मी मानेन की माझ्या पडत्या आयुष्यात ती जी नोकरी होती ती खरंच साठवलेला पैसा कामाला. हा ते अक्षरशः मानलेल्या भावासारखे. मला कधीच सुट्टीसाठी त्यांना कळत होतं. त्यांनी कधीच मला विचारलं नाही रेखा तुझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे का. ते मारवाडी होते, खूप छान मराठी बोलायचे आणि माझ्या कामावर अत्यंत खुश. म्हणजे मी 4 वर्षांमध्ये 16 लाख रुपये त्यांना कमवून दिले होते. सो ते माझ्या कामावर अत्यंत खुश. तेच नाही त्यांची फॅमिली सुद्धा. मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहील की त्यांनी खूप मला सपोर्ट केला. त्यांच्या जॉबने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे जे काही सेव्हिंग होतं ते मला तिथे कामी आलं लॉकडाऊन मध्ये. आणि त्यांचं पेमेंट कधीच बंद नाही झाला. मी माझं वर्क फ्रॉम होम होतं, सेटिंग पूर्ण लावून दिली होती सरांनी की बाबा तू रेखा जगाच्या पाठीवर कुठे जरी असेल तरी तू तिथून काम करू शकते आपलं. तर ते चालू होतं. त्याच्यानंतर मग 2021ला आणि 2022 पर्यंत मी marwadishadi.comच केली. काही बघा पैशाची चणचणी असतात त्यावेळेस ना मी खूप म्हणजे एथिक्स जपणारी. लहानपणापासून जो आई वडिलांनी संस्कार केले, खोटं बोलायचं नाही, कोणाला वाईट करायचं नाही, हे यातून मी पाप भिरू.
तर ह्या सगळ्यातून माझ्या मनात एकदा आलं की आम्ही घर घेतलं होतं स्वतःच्या जीवावर, कोणाला एकही पैसा न मागता दोघांच्या अर्निंग मधून आम्ही घर घेतलं जे कुठे तिथेच रांजणगाव गणपतीला. तर सरांना छान जॉब लागला होता, आम्ही तिथे शिफ्ट झालो आणि माझं हे चालू होतं. गणपतीचा आशीर्वाद, गणपती बाप्पाचा आशीर्वाद नाही, बाप्पाने मला खूप दिला. रांजणगावच्या बाप्पाने आजपर्यंत जे काही आहे ते मी त्यांच्यामुळेच आहे. सरांचा जॉब लागला, माझा marwadishadi.com आमचं कंबाईन करून आम्ही ते घर घेतलं. खूप छान व्यवस्थित झालं. पण घराच्या पूजेच्या दिवशी मला 5,000ची गरज पडली आणि मला आयुष्यामध्ये मी कधीच पैशांची हेराफेरी केली नाही, कधीच नाही. मला ते वाटलंच नाही, ते तिथपर्यंत माझं मन पण नाही केलं. पण मला ना खूप प्रलोभन यायची marwadishadi.com मध्ये काम करताना. आमचं जे रजिस्ट्रेशन होतं त्या रजिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये मला खूप जण म्हणायचे की मॅडम तुम्ही सरांना देऊ नका पैसे, ते पैसे डायरेक्ट मी तुमच्या अकाउंटला टाकतो. म्हणजे जे 30,000चं रजिस्ट्रेशन 50,000चं आहे ना, तुम्ही मला 20,000 करून टाका. 20,000 सरांना न देता तुमच्या अकाउंटला येईल. मी ते डायरेक्ट सरांना सांगायची. मग सरांना हा माझा प्रामाणिकपणा खूप आवडायचा. पण एक दिवशी असं झालं की मला खूप पैशांची गरज होती. पूजा होती आणि पूजेच्याच दिवशी मला 5,000 रुपयाची मागणी करण्यात आली आणि म्हटलं माझ्याकडे हा सोर्स आहे, माझा कुठे दुसरीकडे काही दिसत नव्हतं काही. आणि आपली घरची लोक नातेवाईक कधीच कुणाला आपल्याला टायमावर कधी मदत करत. तर मला तर ते दरवाजे सगळे बंद. मग एका कस्टमरने मला आठवत होतं की ते म्हणाले होते की रजिस्ट्रेशन वगैरे करायचे. मग माझ्या मनात म्हणजे मी याच्यातून हे सांगते काय असा येतो की माणसाला त्यावेळेला पैसा माणसाचं माइंड चेंज करतं. आणि मग मला ते गिल्ट इतकं आलं आणि ते सरांना पण कळलं. सरांना कळलं, आम्हा दोघांना कळलं. मला सरांच्या नजरेची नजर मिळूशी वाटली नाही आणि मग मी म्हटलं सर मी जॉब सोडते. सर तिथपर्यंत पण होते की ते मोठ्यापणाने मला माफ करायला पण झाले होतं, म्हणाले काय हरकत नाही. पण मला त्या ह्याच्यामध्ये राहावंसच वाटलं नाही. म्हटलं सर मी अपराधीपणाची भावना रोज एकमेकाचे चेहरे पाहायचे. हो. आणि ज्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवून काम दिलं आणि त्या व्यक्तीचं आपण हे केलं, माझ्या नाईलाज असतं मला ते करावं वाटलं. तर ते मी म्हणून मग तो जॉब स्किप केला. आणि त्याच्यानंतर मग मी रिकामी, सर जॉब करतायत. परत आम्ही जे काही दागिने जमा केले होते, स्वतःसाठी केले होते, हौशी मौशींनी त्यांना गिफ्ट केलं होतं 1.5 तोळ्याची चैन, माझं 1.5-2 तोळ्याचं गंठण होतं. अक्षरशः एक महिन्याला मला एक दागिना विकून EMI भरत होते, विकून. आणि हे असे 4-5 EMI झाल्यानंतर ज्या दिवशी माझ्याकडे 0 होतं का, त्या दिवशी मला कळलंच नाही काय करावं. आम्ही अक्षरशः MIDC मध्ये फिरत होतो. 12-12 तासाची ड्युटी करायला मी तयार झाले. सर आणि मी, त्यांचा जॉब झाला की आम्ही जायचो, त्यांना सुट्टी असली की आम्ही जायचो. MIDC आहे रांजणगावमध्ये. कुठलाही जॉब करायला तयार झाले, कारण का हप्ते फेडायचे आपल्याला. त्या EMI ने आम्हाला रात्रभर झोप येत नव्हती. आणि अशाच काळात एका दिवशी आम्ही घरात बसलो असताना माझी बहीण येते आणि ती म्हणते की रेखा मी नेपाळला चालले. म्हणजे नेपाळला काय सोनं, काय काही बोलते, काही गप्पा मारते, नेपाळला कशाला जाशील तू? आणि तिचं फक्त 10th झालेलं आहे. आणि मग ती म्हटली नाही माझ्या कंपनीतर्फे मी चालली आहे. म्हटलं कसली कंपनी आहे तुझी? म्हटलं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत, खूप चांगलं आहे आणि मस्त आहे, मला पेमेंट पण खूप छान येतं. म्हटलं बघू. मग तिचं सगळं ट्रान्झॅक्शन वगैरे चेक केलं. 35,000 आठवड्याला कमवत होती माझी बहीण. आणि मी 22,000 ऍव्हरेज कमवत होते, कमिशन वगैरे पकडून, नाही का मला जे काही मिळायचं. म्हटलं भारी आहे. पण तरी पण विश्वास नाही की डायरेक्ट सेलिंग आहे, नेटवर्क मार्केटिंग आहे, याला आपण घाबरतो. सर्वसामान्य पूर्वकल्पना की यार फर्स्ट वेगळी होते, 2चे 4 करायचे, 4चे 2 करायचे, मेंबर बनवायचं, हे सगळं पहिल्यापासून आमच्या दोघांच्या डोक्यात बसलेलं. पण तरी पण तिचं ते सत्य होतं ना, तिचं सत्य माझ्या समोर होतं. ती पासपोर्ट घेऊन आलीये, ती नेपाळला चाललीये, तिने बॅग आणलीये, तिच्यात ड्रास्टिक झालेला चेंजेस मी पाहतेय. एक मनात कुठेतरी आशा होती की हो असेल म्हणून. मग ती तिच्या सोबत आणखी 2-3 घेऊन आली. मला प्लॅन सांगितलं, प्लॅन पण आवडलं, सगळं चांगलं वाटलं. पण मनात होतं परत की मी करू शकेल का. आणि थोडंसं प्रोडक्ट मला महाग वाटलं. मी म्हटलं मी काही घेत नाही बाबा, तुला तसंच द्यायचं तर दे. म्हणजे बघा इथपर्यंत, तुला तसंच द्यायचं तर दे. त्याच्यात माझ्या शरीरात काही फरक पडला आणि मला मल्टिपल प्रॉब्लेम. आणि आपण ना सर्वसामान्य लोक ऍक्सेप्ट करत नाही की आपल्याला खूप काही प्रॉब्लेम. मला हायपर ऍसिडिटी होती, मला PCODचा त्रास होता आणि मला शरीराने मी वाढलेली होती, 62 किलो वजन होतं, तर थोडी फॅटी होते मी. तर हे सगळं मी ऍक्सेप्ट नाही करायची. ती म्हणजे रेखा तुला किती मेजर प्रॉब्लेम आहे, घे ना, घेऊन बघ, तुला एकदा विश्वास येईल. मग मी म्हटलं असंच ठेवून जातेस का तर सांग. आणि तिने ती बॉटल खरंच ठेवली आणि त्याच्यानंतर मी बिना पथ्य, आपल्याकडे पथ्य आहे, बिना पथ्याची ती बॉटल नुसती घेतली, खंड न पडता 15 दिवस कंटिन्यू घेतला. सर ड्रास्टिक चेंज झालं सर. म्हणजे
माझं एका बॉटलमध्ये सर 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नाही, हायपर ऍसिडिटी म्हणजे सर असा प्रकार असतो की तुम्हाला महिन्यातून 3 वेळा शेवटची उलटी होते, फेस पडतो आणि त्यावेळेस तुमचा नवरा कुठेही असो त्याला बोलवून तुम्हाला दवाखान्यातच न्यावं लागतं, रेंटेक नावाचं इंजेक्शन द्यावं लागतं, असं महिन्यातून 3 वेळा घडायचं. आणि पीसीओडी म्हणजे मला इथे मी ऑन कॅमेरा पण सांगेल, महिलांचा हा प्रॉब्लेम आहे, जेन्युइन प्रॉब्लेम आहे की महिन्यातून 5 दिवस मी कुठेही जायच्या लायकीचे नाही, एवढं हेवी ब्लिडिंग व्हायचं मला. आणि सणवार नाही, दुःख नाही, काही नाही. आणि मी घरात फक्त वरण भात करायची, चपात्या करण्याच्या याच्यात मनस्थिती, मी बेडवर. मग हे मी तरी ऍक्सेप्ट केलं स्वतःला की बाबा माझे पिरियड्स असे आहेत आणि मी अशी आहे, म्हणजे मी ऍक्सेप्ट करतो की हा मोठा प्रॉब्लेम असू शकतो. पण या एका बॉटलने सर मला इतकं छान वाटलं. मग तो ट्रस्ट जो आला ना सर, त्याच्यानंतर मी थांबली नाही. मला चमत्काराला नमस्कार अगदी. मग मी थांबली नाही. मी अक्षरशः ती बॉटल घेऊन, त्या बॉटलचा कव्हर घेऊन, बुधवारचा बाजार असतो त्या बाजार, मला माहित नव्हतं सिस्टीम काय, मला काहीच माहिती, मला फक्त एवढं कळलं होतं मला बरं वाटतंय. आणि तिच्याकडून ऐकण्यात आलं होतं की कॅन्सर, पॅरालिसिस सारखे आजार बरे होतात, टीबी आणि एड्स बरं होतो. मग मी तिथेच म्हटलं की यार, जे मी आधी काम करायची किंवा नंतर काम करेल तिथे मला फक्त पैसा मिळणार आहे, हा एवढ्या मोठ्या आजारातून मी बाहेर आलीये. असंख्य लोक आहेत जगामध्ये, ते पण वाट पाहतायत कोणाची तरी. जर मी त्यांच्यापर्यंत पोहोचली तर कमी पैशामध्ये त्यांचा आजार बरा होईल. वेड्यासारखी सर मी रिक्षा स्टँडला उभी राहायचे, माझे मिस्टर मला वेळात काढायचे, बाजूला व्हायचे, अरे हिला वेळ लागला ते, म्हणजे मी घोळका बघितला ना तिथे थांबायची, अक्षरशः आवर्जून थांबायची आणि सांगायची की माझ्याकडे असं एक औषध आहे जे 650,000 चालतं, प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. आणि त्यावेळेस सर व्हिजिटिंग कार्ड कुठे माहिती मला नाही, वहीचं पेन आहे ना, वहीचं पेज आहे ना, त्याच्या मी चिटोऱ्या करायचे, त्याच्यावर रेखा सरोदे आणि माझं नाव, नंबर हे असं द्यायची. मावशी घ्या, 5 रुपयाची कोथिंबीर जरी घेतली ना, मावशी माझ्याकडे असं औषध आहे जे सगळ्या आजारावर चालते. असं करता करताचा प्रवास सर झाला सर. त्याच्यानंतर मग सर म्हटले की नाही, याला एक सिस्टीम आहे, एक व्यवस्थित पद्धतीने काम करायचं असतं, ट्रेनिंग्स वगैरे ते अटेंड करायचे असतात, प्लॅन्स आहे, तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या, कसं व्हिजिटिंग करायचं काय, ते सगळं आम्हाला व्यवस्थित शिकवण्यात आलं. मी ते फॉलो केलं आणि सर आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये मी 20 ट्रेनिंग अटेंड केलं. मी एज्युकेशनला खूप महत्व दिलं, रादर आमची कंपनी सुद्धा एज्युकेशनला फार महत्व देते. ते एज्युकेशन मला आतापर्यंत खूप कामी आलं. असं भाजीवाली, रिक्षावाले असं करता करता मला गदादे सर म्हणून आमचे ते पहिले स्पॉन्सर भेटले. आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही सर, त्यांच्या मागे बसायची. सर मला सपोर्ट नव्हते करत त्यावेळेस, मी त्यांच्या मागे, ते मला 60+ आहेत, त्यांच्या मागे बसायची, त्यांची ओळख आणि मी माझं एज्युकेशन, माझं नॉलेज, असं आम्ही दुहेरी हे केलं. त्यांच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही जाऊन ते संधी दाखवायचं, असं असं आहे. आम्ही प्लॅन नाही सर, मी अजूनपर्यंत प्लॅनवर नाही काम केलं, मी प्रोडक्टवर काम केलं. माझं USP किंवा सक्सेसचं जे काय असेल, माझी टीम बिल्ड होण्याचं, की आम्ही आतापर्यंत फक्त प्रोडक्ट लोकांच्या पोटात गेले ना सर, ओठात येतं. जी बहीण मला घेऊन आली ना, तिचं हे वाक्य आहे, ज्या व्यक्तीच्या पोटात हे प्रोडक्ट जातील ना, त्यांच्या ओठात येतात आणि ती व्यक्ती रिझल्ट घेते, रिझल्ट घेऊन आपल्याकडे जॉईन होते. आम्ही जॉईन करत नाही कोणाला, जॉईन होतात आपोआप. तर असं करता करता जवळजवळ 5-1 हजारापर्यंत आतापर्यंत मी पोहोचली आहे. आणि 400 लोकांपर्यंत, हो, त्यांना आपले प्रोडक्ट दिले आहेत माझ्यातर्फे. तुमच्या नेटवर्क मध्ये 5-1 हजार लोकांची टीम झाली. आणि 400 लोकांची ऍक्टिव्हिटी. काळ लोटला एवढा? 1.5 वर्ष फक्त सर. किती? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. अच्छा अच्छा. 18 महिन्यात तुमची 5,000 लोकांची टीम झाली. येस सर. अच्छा. नेटवर्क मार्केटिंगचा कुठलाही कॉन्सेप्ट ऐकताना नवीन माणसाला एक नेहमी वाटत असतं, हे जे तुम्ही दाखवताय त्याच्यात हजारो लोकांची टीम कशी काय होणार बुवा, हा एक मोठा सामान्य माणसाला प्रश्न असतो. आणि आता तुम्ही 18 महिन्यात 1.5 वर्षात 5,000+ लोकांची टीम उभी करून ते सिद्ध करून दाखवलात की नेटवर्क मार्केटिंगमध्ये काहीही अशक्य नाही. तुमच्या बहिणीमुळे तुम्ही या व्यवसायात आलात. मग या व्यवसायात हा बिझनेस आता बिल्ड करत असताना त्या प्रॉडक्टने तर तुम्हाला खूप मदत केलेलीच आहे, ती आजही तुमचं प्रॉडक्ट बोलतंय असं. पण मग तुमच्या त्या प्लॅनमध्ये पण तेवढी ताकद आहे का? येस सर, तेवढेच प्लॅन मध्ये ताकद आहे. कारण का, प्लॅन हा आपला बायनरी प्लस जनरेशन आहे. त्याच्यामध्ये होतं काय की तुम्हाला मॅचिंग पण मिळते आणि तुम्ही ज्या ज्या लोकांना जॉईन करताय त्यांचं स्पॉन्सर इन्कम पण मिळतं. हा दुहेरी. त्याच्यानंतर अवॉर्ड रिवॉर्ड आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक मोठा लीडर आपल्या खालच्या लोकांसाठी किंवा आपल्या बिझनेस पार्टनरसाठी काय करतात, ऑफर्स वगैरे लावतात. हे सगळं चालू असताना ना, चारी बाजूने तुम्हाला अर्निंग सोर्सेस खूप चांगला आहे सर. म्हणजे कंपनीचे अवॉर्ड रिवॉर्ड्स पण मिळतात आणि मंथली अवॉर्ड लीडर्स त्यांचा बिझनेस बिल्ड करण्यासाठी ते पण लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी
पदरचे आवड निवड हे करतात लावतात आणि त्यामुळे ते नेटवर्क बिल्ड करायला सोपं जातं असं तुमचं म्हणणं Yes. आहे. तर प्रॉडक्ट तर काम करतंय, प्लॅनही काम करतोय, कारण पैसा तर प्लॅन मधूनच Yes, मिळतो. yes, yes. प्रॉडक्ट नुसतं विकून आपण करोडपती बनवू शकत नाही, नेटवर्क बिल्ड करूनच बनवू शकतो. त्यामुळे हा संघटन बांधणीचा बिझनेस आहे. पण मग ही संघटन बांधणी करताना तुम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणाचा कितपत फायदा? येस सर, नेहमी मी तर म्हणेल आणि मी स्वतः मानते की ट्रेनिंग खूप गरजेची आहे. आपल्याला कुठलेच माहित नाही, सायकल चालवताना पण आधी बाबांनी ट्रेनिंग दिलंय आपल्याला. हो. पॅन्डल कुठे आहे, हँडल कुठे आहे, तुम्हाला कसं करायचंय, मागे पकडलं होतं, विश्वास होता हो. तो, हे सगळं ते गार्ड होते त्यावेळेला. गार्ड होते. हा, आणि ती मानसिकता त्यांनी तयार केली की मी आहे, मी थांबलोय तुझ्या पाठीमागे, तू चालव, तू पकड व्यवस्थित. हे सगळं ट्रेनिंगच असतं ना. बरोबर. आई ज्यावेळेस लेकीला स्वयंपाक शिकवते त्यावेळेस पहिल्यांदा भासतं, नंतर तरबेज होते ते. बरोबर. हे ट्रेनिंग शिवाय पॉसिबल नाही, प्रॅक्टिस शिवाय पॉसिबल नाही सर. थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोघांचा ज्यावेळेस संगम होतो त्यावेळेस गोष्टी सिद्धी होतात, सिद्ध होतात असं म्हणतात. हे गार्डचं काम तुमचे अपलायन्स करतात. अप्लायन्स करतात. येस. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही प्रशिक्षणाचा तुम्हाला फायदा झाला. तुमच्या वाचनात अशी कोणती पुस्तकं आली ज्यांनी तुम्हाला एक दिशा दाखवली, मार्गदर्शन केलं किंवा प्रोत्साहन दिलं? अशी कोणती पुस्तकं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सुचवा? येस, सध्याची पुस्तक मी वाचते आणि प्रत्येक वेळी आता एवढी मोठी टीम सांभाळायची म्हणजे मला टायमिंगचं थोडंसं बॅरियर येतं. मग मी तरी पण स्वतःला एक कंपल्शन करून घेतलं की दिवसाला तुम्हाला नाही म्हटलं तर 10 ते 20 पेजेस वाचणं गरजेचं आहे. तर आजच माझ्याकडे सध्या जे पुस्तक वाचण्यात येत आहे ते म्हणजे दत्ता कोहिनकर सरांचं, डॉक्टर दत्ता कोहिनकर, त्यांचं मनाची मशागत नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये खरंच मी खूप प्रभावित झाले. तुम्ही मानसिक कंट्रोल नाही, तुमचा इमोशन्सवर कंट्रोल नसेल ना तर तुम्हाला सक्सेस नाही मिळू शकत. तुम्ही जर अँगर आहे तुमच्याकडे, तुम्ही लगेच भीती वाटते कोणत्या गोष्टीची किंवा फिअर आहे, कॉन्फिडन्स लो आहे, या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना सर, तुम्ही ना टीम बनवू शकत, ना तुम्हाला त्या टीमला हँडल करता येणार. तुम्हाला सक्सेस पासून तुम्ही नेहमीच अनभिज्ञ राहाल असं माझं म्हणणं आहे. तर मनाची मशागत ही नेहमी माझी मी सांगेल की प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. रिच डॅड पुअर डॅड आपल्या बिझनेस ग्रोथ साठी तुम्ही नक्कीच वाचा. त्याच्यानंतर राजकाळे सरांचं राजनीती म्हणून पुस्तक आहे, ते एक मी वाचतेय. बरं झालं, बाकी कादंबरी वगैरे वाचण्याचा मला सर पहिल्यापासून लहानपणापासून शौक आहे, वडिलांच्या देणगीतून आलेला तो. तर अशा प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचा. लहानपणापासून तुम्हाला वाचनाचा छंद होता. वाचन संस्कृती आता जवळजवळ लोप पावत चालली. पण वाचनाचा एक फायदा तुम्हाला हा दिसत असेल की शब्दसंग्रह वाढतो खूप सर. आणि जर आपल्याकडे शब्दसंग्रह चांगला असेल तर आपल्याला जे मांडायचं आहे त्याची मांडणी चांगल्या पद्धतीने करता येते. तर प्रेक्षकांना हेच सांगेन मी की वाचन संस्कृती जपायला हवी, कारण तुम्ही चांगली चांगली पुस्तकं वाचलात तर तुमचा शब्दसंग्रह वाढला तर तुमचा प्लॅन तुम्ही चांगल्या शब्दात लोकांच्या समोर घेऊन जाऊ शकता. आता ताईंच्या बोलण्यातून हेच आपल्या समोर आलं. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही एक महिला म्हणून तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? नक्कीच सर, खूप छान प्रश्न विचारला सर. ॲज अ महिला म्हणून ज्यावेळेस मी या क्षेत्रामध्ये उतरली ना सर, क्षेत्रामध्ये उतरल्या मला त्या वयोगटातले म्हणजे जे सिनियर आपण त्यांना म्हणू, त्यांनी मला अवेअर केलं होतं की नका मॅडम, तुम्ही याच्यात नका चान्स घेऊ, किंवा तुम्ही ॲज अ लेडी आहात. जेंट्सचं ठीक आहे पण तुम्ही लेडी म्हणून थोडंसं हे वातावरण थोडंसं हे वाटतं. नेटवर्क मार्केटिंगमध्ये महिला थोड्याशा ॲडव्हान्स असतील, मग तुम्हाला ते वातावरण झेपणार नाही, किंवा इथे दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर बघा, तर मी म्हटलं सर दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे, तो आजपर्यंत होता, उद्या कसा असेल तो तुमच्या आणि माझ्या हातात नाहीये. पण मी माझ्या कर्तृत्वाने, माझ्या कामाने मी अशी ओळख करेल की नेटवर्क मार्केटिंग मध्ये असंख्य महिला रांगेने येतील. आणि तेच झालं सर. जवळजवळ मी जे काही तुम्हाला सांगते की माझी 400-500 लोकांची ऍक्टिव्ह टीम आहे, त्या ऍक्टिव्ह टीम मध्ये सर जवळजवळ 70% महिलांचा सहभाग आहे. माझ्या संपूर्ण कंपनीमध्ये CMD सरांपर्यंत आपली म्हणतात ना की तिथपर्यंत मी त्यांना बोलू शकते, त्यांना काही माझे विचार सांगू शकते आणि ते ऐकतात सुद्धा. त्यांना चांगले सजेशन ते नक्कीच ऐकतात. तर मी प्रत्येक वेळी सांगत असते की आपल्याकडे महिला आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला असं करावं लागेल, तसं करावं. जे काही सजेशन आतापर्यंत दिले सर ते सगळे सूचनांचं स्वागत आहे सर. आणि ते खूप धीर देतं की आणखी, आणि मला फ्रीडम आहे कामाचं. मला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही की अशा सोफिस्टिकेटेड साचेबद्ध काम तुम्हाला करायचं नाही. मी आतापर्यंत काम केलं ते मी बाय फ्रीडम केलंय. माझे ऑफलाईन कधीच मला कोणत्या गोष्टीसाठी टोकत नाही, कारण ते बिझनेस बघतात. जर तुमची बांधणी
किंवा धोरण जर चुकीचं असेल तर तुम्हाला बिझनेस येणार नाही, मग ते वरून बोलू शकतात तुम्हाला. पण माझं दिलेलं फ्रीडम मी त्याचा चांगला सदुपयोग करते. लोकांचं आपल्याला काय करायचं सर, दोनच गोष्टी आहेत माझ्या प्रोडक्ट मधून, दोन गोष्टी होणार आहेत. ते प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमचा आजार बरे होणार आहेत. एक गोष्ट मेजर प्रॉब्लेम आहे सर, हा जागतिक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ते फरक पडला, तुम्हाला गुण येतो, तुम्हाला रिझल्ट येतो आणि आपसुकच इथून मनात येतं यार हे प्रोडक्ट मी पण विकू शकतो, लोकांचं भलं करू शकतो, जे ज्या प्रेरणेने मी आली आहे. हे सर आपोआप होतंय सगळ्यांचं. आम्ही जॉईनिंग करत नाही, जॉईनिंग त्या प्रॉडक्ट बद्दल किंवा याच्याबद्दल बोललं जातं आणि ते विक्री व्हायला मदत होते. विकायची इच्छा असो वा नसो पण ते लोकांच्या पर्यंत पोहोचतंय सर. कारण स्वानुभवावरून लोक एकमेकाला सांगतात माझा हा आजार. माउथ पब्लिसिटी. म्हणजे एका त्या घरी जर ते प्रोडक्ट गेलं ना सर, तोच व्यक्ती 10 लोकांना सांगतो, असं आहे ते. माउथ पब्लिसिटी हा तर मेजर की पॉइंट आहे ना डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये. कारण इथे ऍडव्हर्टाईज मध्ये जाणारा पैसा किंवा मधल्या लोकांमध्ये जाणारा पैसा काढून कस्टमर टू कस्टमर वाटला जातो आणि तो बोलण्यासाठीच वाटला जातो. फक्त काय बोलावं आणि काय बोलू नये हा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणामध्ये आपल्याला अवेअर केलं जातं की ह्या चुका करू नका. तुम्हाला त्या प्रशिक्षणाचा फायदा झाला. तुमच्या ह्या आता 5,000+ असलेल्या टीममध्ये लगभग 500 लोक ऍक्टिव्ह आहेत. हे ऍक्टिव्ह व्हायला नेमकं काय गोष्ट कारणीभूत झाली? म्हणजे नुसतंच प्रॉडक्ट कारणीभूत झालं की प्रशिक्षण कारणीभूत झालं असं तुम्हाला वाटतं? त्यात मी पर्सनली माझ्या लेवलने बघते, मी टीमला सर मुलांप्रमाणे वाढवलं. मला लोक खूप मोठी लोक होती की रेखा बिझनेस म्हणून बघ, इमोशनल होऊ नको. पण सर मला इमोशनच कामाला आणि ते जेन्युइन होतं, ते देखावं नव्हतं कुठेच. म्हणजे माझी 2 मुलं तुमच्या स्वभावाचा भाग आहे. माझी 2 स्वतःची मुलं आहेत, एक 7वीला आहे, 3रीला आहे. त्यांना अक्षरशः मी कोंडून ठेवून टीमला वेळ दिलाय. ते सॅक्रिफाईस करावं लागतं. समर्पण. तुम्हाला जर सक्सेस हवं तर समर्पण हवंय. माझ्या मुलांनी मुंग्या लागलेला भात सुद्धा खाल्लाय, माझ्या मुलांनी खराब दूध पण ब्रेड मध्ये टाकून खाल्ले. हे नंतर आम्हाला कळतं. ज्यावेळेस एखाद्या आपण मुलांना कोंडून जातो, आम्ही दोघं पण बाहेर पळतो, वेड्यासारखे पळत होतो. ज्या दिवशी त्यांना कळलं, त्यांना पेमेंट काहीतरी 18,000 होतं आणि 18,000चा चेक ज्या दिवशी मला आठवड्यात आला त्या दिवशी ते माझ्यासोबत आले आणि खांद्याला खांदा लावून रेखा चल आता इथून पुढे तू एकटी नाहीये. आणि मग जी टीम वाढली आमची आणि आमच्या दोघांचा स्वभाव सगळ्यांना खूप आवडतो. आम्ही मुलांसारखं वागतो. म्हणजे मला 3 मुलं आहेत असं मी म्हणते. ते माझे स्पॉन्सर आहेत, गदादे सर किंवा संपत सर आणि अश्विनी मॅडम. या तिघांनी माझी ह्या जो काही कारवाई आहे ना त्यांनी बनवलेला आहे. बरोबर. आणि ते इतके म्हणजे माझी 2 मुलं ती लहान आहेत, पण ही 60-60 वर्षाची मुलं सुद्धा माझी मुलं आहेत. आणि हे जे ज्यावेळेस टच होतं ना ते खरंच मग तेवढं प्रेम, आपण प्रेम देतो आणि प्रेमच मिळतं. आणि माझी टीम ही इमोशननी बांधलेली टीम, त्याच्यामध्ये कुठे जात नाही. आमच्याकडे 2 हे तोडायचं नाही, फोडायचं नाही, कोणाला आपलं घ्यायचं नाही. म्हणजे आम्ही कोणामध्ये डिस्टर्ब करत नाही, कोणालाच डिस्टर्ब करत नाही. जो जिथे काम असेल बाबा तू खूप छान काम करतो तिथेच कर. कंपन्या कोणत्याच वाईट नसतात, जिथे आहे टिकून राहा. कोणी आमच्याकडे इकडचं तिकडे मी जाऊ देत नाही. त्या बाबतीत मी खूप फर्म आहे. त्या बाबतीत माझ्या शब्दाला म्हणजे माझी माणसं कुठे जात नाही सगळ्यात महत्वाचं. आणि कोणी करण्याचा प्रयत्न केला ना मग मी वरपर्यंत जाते की सर असंच होत आहे. आणि नम्रपणे सगळ्या गोष्टी नम्रपणे. आता याला जोडून एक असा प्रश्न की जेव्हा तुम्ही आर्थिक चणचणीत होता, तुमचे मिस्टरांचे पगार कमी होते, 18,000 काहीतरी तुम्ही सांगितलं, आता त्याच्या 20 पटीने तुमचं उत्पन्न आहे जवळपास. जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला लोकांचा मिळालेला प्रतिसाद, जी हेटाळणी असेल किंवा काही असेल जे प्रत्येकाच्या वाट्याला येतेच. आता तुम्ही जेव्हा यशाच्या ह्या हमरस्त्यावर आहात तेव्हा लोकांचा काय प्रतिसाद आहे तुमचा? म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे की तोच आहे? मस्त सर. हा प्रश्न प्रत्येक वेळी विचारण्यात येतो आणि त्यावेळेस माझं हेच उत्तर असतं की सर लोकांना सवय, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. आणि ज्यावेळेस आपण यशाच्या शिखरावर असतो त्यावेळेस लोक लांबून तुमची चौकशी करतात की बाबा तुम्ही कसे आहात, बरे आहात का, आणि तुमची तब्येत वगैरे कशी. जी लोक आपल्या बाजूने गेली आपल्याशी बोलत जरी नसतात ती लोक तुम्हाला आवर्जून फोन करणे, घरी येणे, हे सगळं चालू असतं. म्हणजे लिटरली 18 महिन्यामध्ये आमच्यामध्ये हा जो झालेला बदल आहे तो खूप मोठा आहे सर. म्हणजे माझं सिंगल एकटीचं बघायला गेलं तर 35 लाखावरचं अर्निंग आहे सर 18 महिन्यामध्ये. आणि आम्ही डबल इंजिन आहोत. म्हणजे मिस्टर आणि मी एकत्र काम करत असताना
आमचं 50 लाखापर्यंत उत्पन्न गेले. ज्यावेळेस मी माझी पहिली कार घेतली त्यावेळेस सगळे जसे हवेत माझ्यासोबत, जे शुभचिंतक होते त्यांना खूप आनंद झाला, पण जे आपल्याला हेटाळ निघाल मग असे म्हटलं तुम्ही तसे, त्याप्रमाणे त्यांना खूप त्रास झाला. आणि त्यांचे ते चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे बोलून किंवा ते मला टाळणं वगैरे, नेहमी चांगलं बोलताना ते अचानक बंद होणे, म्हणजे हे सगळं चालू असतं सर. आणि त्यात मजा येते, म्हणजे आपण प्रगती करतोय आणि आपण राईट ट्रॅक वर आहोत याचं आपल्याला कौतुक वाटतं की आपण चुकीचे निर्णय घेतले. आणि मी डायरेक्ट सेलिंग वर खरंच खूप प्राऊड फील करते सर. ऍज अ जॉबर म्हणून तुम्ही काय करताय, 9 to 5 फक्त धक्के रोटे खाताय, तुम्ही एका विशिष्ट माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यात त्याला मदत करताय, तुमची स्वप्न तशीच राहतात. महिन्याच्या अखेरीस तुमच्या पाकिटात काही राहिलेलं नसतं, तुम्ही पुढच्या पगारावरती डिपेंड असता. तर जॉबरवाल्यांना खरंच मी विनंती करेन की तुम्ही एकदा डायरेक्ट सेलिंग कडे या, जरा बघा तरी. तुम्ही 1ली ते 15वी शिक्षण घेतलंच आहे ना, आणि 15,000चा जॉब करताय, तुम्ही 5 महिने तरी देऊन बघा या इंडस्ट्रीला, तुमचं नक्कीच आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. आज मी महिलांना म्हणेन की महिला काय करतात, गॉसिपिंग करतात सर. 10-12 महिला एकत्र बसून गॉसिपिंग करतात. अहो तीच गॉसिपिंग तुम्ही त्या प्रोडक्टची करा, त्या प्रोडक्टची मार्केटिंग करा, तुम्हाला घरात पैसा येईल, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळेल. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नवऱ्यावर डिपेंड आहात, तुम्हाला स्वतःला स्टँड घेता येत नाही की बाबा माझं पण काहीतरी आहे. तुमचं शिक्षण झालं प्रत्येकीचं, आज कोणत्या आई वडिलांनी आपल्या मुलींना असं अशिक्षित ठेवलंय नाही, प्रत्येकीचं 10वी 12वी 15वी काही ना काही शिक्षण झालेलं आहे. आणि त्या व्यक्तीच म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की पदवीधर महिला सुद्धा घरी बसलेल्या आहेत, आणि टीव्ही आणि नवऱ्याचं येणारं पेमेंट, आणि मग नवरा हातात देतोय म्हणून मग तिची चाललेली मजा, किंवा एखादीकडे खरंच काही नाहीये तरी पण ती नवऱ्यावर डिपेंड आहे. अशा व्यक्तींना, महिलांबद्दल मला खरंच खूप वाटतं की तुम्ही या. महिलांसाठी मी एक कविता बनवली, मी त्या 4 ओळी म्हणून दाखवते. बऱ्याचशा महिला खूप सर तंगीमधून चालल्यात, पण त्यांना कळत नाही की काय करावं. तर डायरेक्ट सेलिंग खूप उत्तम पर्याय या कवितेमार्फत मी तुम्हाला सांगते की पुसुनी टाक हे आसू का बांधे पायात बेड्या, पुसुनी टाक हे आसू का बांधे पायात बेड्या, काढून टाक मनातून खोळे समजती वेड्या. अग वेडे काहे डोळे आसवांनी भरले, अग वेडे काहे डोळे आसवांनी भरले, हृदयात भीतीचे सावट हुंक्यांनी दरदरले. काढून टाक आता भीती तू मनाची, काढून टाक आता भीती तू मनाची, लाज बाळगू नको या आडमोठ्या जनाची. कधीतरी तू जीवन असं काही जगशील, कधीतरी तू जीवन असं काही जगशील, आज हसणारं जग उद्या तुझीच वाहवा करतील, उद्या तुझीच वाहवा करतील. खूप सुंदर सर. एक काळ माझ्याही आयुष्यात असं होतं की पत्र्याची खोली होती, वाटीभर कालवण होतं, मला बाळ झालं होतं. तर तुम्हाला माहिती बाळंतिणीला चुरून खाण्याची ती हे असते, एक वाटीभर कालवणामध्ये मी तांब्यावर पाणी ओतलं आणि ते त्याच्यामध्ये भाकर चुरून खाल्ली. आणि ती व्यक्ती जर मनालीला जाते, ती व्यक्ती जर थायलंडला जाते डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून, ती व्यक्ती जर 50 लाखाचं उत्पन्न घेते, नवरा बायको स्वतः दोघं मिळून कष्ट करून, जस्ट सुरुवात आहे, ही फक्त बिगिनिंग आहे सर. म्हणजे आता हे पुढं करोडो रुपये हे तर बाय डिफॉल्ट आहे, पण त्याही पेक्षा जो तुमच्यात बदल झाला माणूस म्हणून या प्रशिक्षणामुळे किंवा या इंडस्ट्रीमुळे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर माणूस म्हणून खूप मोठा बदल झाला सर. मला खूप छान वाटतं की माझ्या हातामध्ये जणू काही CMD सरांनी जादूची कांडी दिली आहे की मी लोकांचे आजार पण बरे होतीये आणि आजार बरा झाला की त्यांना आर्थिक सहाय्य पण मिळत आहे. या 2 गोष्टी ज्या जागतिक संकट आहे सर, आज प्रत्येकाला बेरोजगारी आहे, प्रत्येकाला बिमारी आहे, घराघरात या 2 गोष्टी ठासून भरलेल्या आहेत सर. आज जर 4 मुलं असतील ना, तर 4 मुलांपैकी एकाच मुलाला पगार असेल, 3 मुलं बेरोजगार घरात आहेत. ही काळाची गरज आहे, लोकांनी वेळीच समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट सेलिंग शिवाय पर्याय नाही. आमचे CMD सर खूप छान वाक्य बोलतात. एक वाक्य असं आहे त्यांचं की आज मानपान देऊन आम्ही बोलवतोय, या तुम्ही, उद्या रांगेत उभे राहिलेले दिसाल तुम्ही. पर्याय नाहीये सर. आज तुम्ही AIच्या जमान्यात तुमचा जॉब अजिबात सिक्युअर नाहीये. तो उद्या चालून डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग तुम्हाला हमखास, आणि जर चांगली कंपनी असेल, चांगला प्लॅन असेल, प्रोडक्ट चांगले असेल तर तुम्ही बिंदास टिका. बरं झालं त्याच्यावरूनच आता तो आठवलं, तो प्रश्न विचारतो की आता ही तुमची मुलाखत बघितल्यानंतर आमच्या काही महिला प्रेक्षकांना ज्या या क्षेत्राबद्दल त्यांच्या मनात थोडीशी साशंकता आहे किंवा नकारात्मक हे आहे, प्रतिमा आहे, तर पण तुमची मुलाखत ऐकल्यानंतर त्यांना वाटलं की चला आपण एक प्रयत्न करून बघूया. पण मग त्यांनी जर एखादा कॉन्सेप्ट, एखादी संकल्पना निवडायची ठरली तर त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांनी प्रिकॉशन हे घेतलं पाहिजे की आधी तुम्ही त्या कंपनीबद्दल अभ्यास करा.
त्यांच्या प्रोडक्ट बद्दल अभ्यास करा. प्रोडक्ट जर रिझल्ट ओरिएंटेड असतील ना तर याचा अर्थ कंपनी एथिकल आहे, कंपनीचे प्लॅन कुठे आहेत, कंपनीचे सीएमडी कुठे आहेत. नाहीतर काही वेळा असं होतं की कंपनी इथे सीएमडी दुसरीकडे किंवा प्लांट दुसरीकडे, सगळं काही वेगळं मेस्टअप असतं, कोणतंच कुठे जागेवर नाही. जसं सुदैवाने आमचे जे सीएमडी आहे ते मराठी व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही खूप डंके की चोट पे त्यांच्याबद्दल बोलू शकतो, त्यांच्याबद्दल सांगू शकतो आणि खूप छान वाटतं. तर तसंच तुमच्याबद्दल आणि प्लॅन, सगळ्यात महत्वाचा प्लॅन, प्रोडक्ट आणि प्लॅन या दोन गोष्टी जर महत्वाच्या सर्वात महत्वाच्या असतात आणि त्या जर व्यवस्थित असल्या ना तर तुम्ही ती कंपनी जॉईन करा, काहीही हरकत नाही. आणि ऑरा बघा, तुमचे सिनियर जे तुम्हाला जॉईन करून घेतात त्यांचं थोडं स्टडी करा, त्यांचं अर्निंग बघा खरंच आहे का, जर ते ऑथेंटिक आहे, रिअलिस्टिक आहे, सगळ्या गोष्टी बघा, त्याच्याशिवाय जॉईन करू नका, कारण तुम्ही तुमचं करिअर लावता. बरोबर. अच्छा, मग या महिलांसाठी, आमच्या महिला प्रेक्षकांसाठी हे सांगा की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी असे किती लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट? अरे बापरे. कारण ती एक भीती असते ना, मग पैसे बुडाले तर किंवा हे ते, तर मग हे काही गुंतवणुकीसारखं असतं का? हा, तर खूप हाच एक गोळ असतो इथे की सगळ्यांना वाटतं की बाबा मी काही कमवले ते सगळं माझं संचित इथे आणून ठेवायचंय आणि मग मला धाकधूक करत बसायचंय की आता हे चालू होईल की नाही, मग मला पैसे मिळतील की नाही किंवा माझे पैसे बुडतील. तर तसं अजिबात नाहीये, हा सगळ्यांचा गोड गैरसमज आहे. इथे कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट बेस मध्ये कुठल्याही प्रकार ते इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये असतं, तिथे चुकूनही जाऊ पण नका असं मी म्हणेन. ऑथेंटिसिटी अजिबात नसते, सगळं काही शून्य आहे आणि त्याला मान्यता नाहीये, कुठल्याही प्रकारची गाईडलाईन्स नाही येत त्यांना. आणि जे काय आहे ते प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये तुम्ही या हाताने व्यवहार करता, या हाताने पैसे दिले, या हाताने बॉर्डर जे काही वस्तू मिळाली तुमचा तो उपयोग होतो. तुमचा जो हे आहे ना हिशोब क्लिअर असतो सर. थोडक्यात इथे गुंतवणूक नाहीये, खर्च आहे, थोडासा खर्च आहे, तो पण तुमच्या आयुष्याचा खर्च आहे. तुम्ही एखादी व्यक्ती आरोग्यासाठी कामाचा आहे, स्वतःवर रिझल्ट घ्या. मी तर म्हणेन की स्वतःवर रिझल्ट घ्या, तो रिझल्ट खरा असतो. म्हणजे तो जो कॉन्फिडन्स आहे तो समोरच्याला बोलताना तो काही और असतो. म्हणजे एखाद्याला असं पण म्हणू शकता की आरोग्याची काळजी घेणे ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग. वा वा वा. तर अशा पद्धतीने पण आपण एखाद्याशी संवाद साधू शकतो. तर ह्या नवीन माणसांना तुम्ही हा सल्ला दिला. तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, मगाशी एक तुमच्या बोलण्यातून आलं की ज्या सासूबाईंनी आईसारखं प्रेम केलं, कुणाचा तरी व्हायरस लागला तुमच्या संसाराला आणि कटुता निर्माण झाली. तर आता जेव्हा तुम्ही यशस्वी झालात, दोघं नवरा बायको मेहनत करत आहे या, तर मग आता मेहनत या जवळच्या दुर्दैवाने सर ज्या व्यक्तीला किंवा सासूबाईंना मला काहीतरी करून दाखवायला किंवा सासूबाईंना मला काहीतरी आई दाखवायचं, तुम्ही थोड्याशा गुरफटलं की आई ऐकले, तुम्ही थोड्याशा गुरफटलं कोणाचं ऐकले, सरोदे नाव आहे तुमचे सून काही कमी नाहीये, तुमचं सरोदे नाव आहे, हे मला त्यांना दाखवायचं होतं. त्याच्या आधी एक मला त्यांना दाखवायचं होतं, त्याच्या आधीच एक महिन्यापूर्वी खूप वाईट वाटतं की त्यांनी आणि म्हणजे खूप वाईट वाटतं त्यांनी आता म्हणजे कंपनीमध्ये बायोग्राफी पण बनणार आहे, ते पण त्यांनी पाहिलं असतं, पण मी तिला ते मान्य पाहिलं असतं, पण मी तिला राहिलेलं नाही. म्हणजे आमची टीम म्हणजे तेच पाहते की सर, म्हणजे आईचं जरी असं झालं तर पाहते की सर, आईचं जरी असं झालं तर ट्रेनिंगला सर, दुसऱ्या माझा भाऊ वारला ट्रेनिंगला होते, माझा भाऊ वारला तिसऱ्या दिवशी आम्ही ट्रेनिंगला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही ट्रेनिंगला होतो. असं समर्पण म्हणजे सर हे डिवोशन बिना डिवोशनचं काहीच होत. सर हे डिवोशन बिना डिवोशनचं काही प्रोफेशनल मध्ये तुम्हाला इमोशन राहून चालत पाहिजे, प्रोफेशनल मध्ये तुम्हाला डिवोशन, तुमचं आपल्याबद्दल डेडिकेशन पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, तुमचं डाऊनलाईनबद्दल विश्वास पाहिजे आणि तुमचं कामाबद्दल प्रेम पाहिजे आणि तुमचं कामाबद्दल जर मी शब्द दिला मला ट्रेनिंगला यायचं, जर मी शब्द दिला मला ट्रेनिंगला यायचं, माझ्या खात्री जर 50 स्वतः जागेवर यायचं, तुम्ही आमच्या दोघं जागेवर आमच्या दोघं नवरा बायको बोलून नाही चालत तर करून पण दाखवावं लागतं, बोलून नाही चालत तर करून पण दाखवावं लागतं. मी दोन मुलं सर माझ्या कामात दोन मुलं माझ्या कामात सॅक्रिफाईस करायला लक्ष निर्धारित असेल तर लक्ष निर्धारित आठवलं म्हणून विचारतो तुमच्या बोलण्यात मगाशी आठवलं म्हणून विचारतो तुमच्या बोलण्यात मगाशी वगैरे वगैरे चांगली शिकली आहे वगैरे, त्या शिक्षणाचं जे काही तुम्ही त्या शिक्षणाचं जे काही तुम्ही घेत होतात किंवा नोकरीच्या माध्यमाने उत्पन्न घेत होतात किंवा
अजूनही समजा नोकरी एवढे पैसे कमवता आले असते? बिलकुल नाही सर, एवढे शक्यच पैसे नाही कमवता आले सर. असते? जॉब करणं शक्यच नाही सर. जॉब करणं पर्याय नाही सर. गरीबाला जर श्रीमंतीकडे जायचंय, गरीबाला जर श्रीमंतीकडे जायचंय तर डायरेक्ट सेलिंग हा आवर्जून सांगते की प्रत्येकाने, जर तुम्ही ड्रीमर आवर्जून सांगते की जर तुम्हाला ड्रीमरच्या आई वडिलांची, जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं, तुमच्या आई वडिलांच्या पायावर उभं राहायचंय, स्वतःच मोठं करू पाहताय ना, पायावर उभं राहायचंय, काहीतरी मोठं करू पाहताय ना, इथे तुम्हाला तुमच्या सोबतची, इथे तुम्हाला स्वतःची स्वप्न पूर्ण होतात, पण तुमच्या स्वतःची स्वप्न ज्यांना घेऊन होतात ना सर, पण त्यांच्या स्वप्न तुम्ही ज्यांना घेऊन आणि तुमच्या स्वप्नापेक्षा त्यांचे स्वप्न पूर्ण होतात आणि तुमच्या स्वप्नापेक्षा त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, आनंदाचे, समाधानाचे अश्रू असतात, आनंदाचे ते समाधानाचे अश्रू असतात आणि ते खरं सुख आहे. खूप सुंदर मुलाखत आपण वेळ देऊन सुंदर मुलाखत आपण वेळ देऊन दिला. महिला प्रेक्षकांसाठी, महिला प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी हे ठरलं. याच्याबद्दल मला प्रेरणादायी ठरलं, याच्याबद्दल मला रेखाताई सरोदे. तर या होत्या रेखाताई सरोदे पवारल्या मनसो, ज्यांच्याशी आपण आज त्यांनी काही आपल्या समोर राखून न ठेवता मनोगत आपल्या समोर संघर्ष ते यश, अथक प्रवास, संघर्ष ते यश चालू आहे बरं. अथक प्रवास, 50 लाख किंवा 50 लाख ही काही प्रवासाची सांगता नसते, पण म्हणून आम्ही आता तात्काळ त्यांना संधी दिली, कारण त्यांचा प्रवास अजून खूप पुढे जायचा आहे. पण ह्या प्रवासात सुद्धा खूप गमती जमती आहेत, खूप काही शिक्षण आहे, सॅक्रिफाईस आहे, सगळं काही आहे ते त्यांच्या तोंडून आपण ऐकलं. मला वाटतं आमच्या महिला प्रेक्षकांनी याच्यातून चांगला बोध घेतला असेल. गृहिणी म्हणून आपलं घर सांभाळत असताना पार्ट टाईम चांगलं काहीतरी आपल्याला कमवण्याची संधी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री देते. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये यांच्यासारख्या अनेक रणरागिणी आज आपला ठसा उमटवत आहेत आणि काहींनी ठसा उमटवलेला आहे. तुम्हाला पण ती संधी आहे, तुम्ही पण या क्षेत्रात येऊन चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि मग ते या क्षेत्रात येताना काय काळजी घ्यावी हे त्या ताईंनी सांगितलेलंच आहे. ताईंचा आम्ही नंबर आणि नाव खाली देत आहोत. जर तुम्हाला कोणाला, महिला असो पुरुष असो, तुम्हाला कोणाला त्यांना संपर्क करून या क्षेत्राबद्दल अजून अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना बिनधास्त फोन करू शकता. चालेल ना ताई? हां. तर त्या ज्या संकल्पनेवर काम करतायत त्यांच्या बोलण्यातून सातत्याने एका आयुर्वेदिक प्रॉडक्टची उल्लेख होत होता. त्याच्याबद्दल सुद्धा काही 600 विकारांवर काम करणारं ते कोणतं प्रॉडक्ट आहे हेही जाणून घ्यायचं झालं तर तुम्ही त्यांना आवर्जून फोन करा, जाणून घ्या. आवडलं तर त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांच्या संकल्पनेत सामील व्हा आणि तुमची प्रगती करा. आम्ही कोणत्याही कंपनीला प्रमोट करत नाही, आम्ही कोणत्याही कंपनीला विरोध करत नाही. आम्ही फक्त प्रॉडक्ट बेस म्हणजे वस्तू किंवा सेवा पुरवणाऱ्या कायदेशीर कंपन्यांनाच प्रमोट करतो आणि डायरेक्ट सेलिंग म्हणजे थेट विक्री व्यवसायालाच आम्ही प्राधान्य देतो. नॉलेज गेन फाउंडेशननी आता एक नवीन जबाबदारी उचलायचं ठरवले बरं का. नॉलेज गेन फाउंडेशन विविध एज्युकेशन वर्कशॉप कंडक्ट करणार आहे, कार्यशाळा. त्याच्यामध्ये बेसिक एज्युकेशन वर्कशॉप असेल आणि ॲडव्हान्स एज्युकेशन वर्कशॉप असेल. ज्यांना कोणाला याचा लाभ घ्यायचा आहे ते डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपलं नेटवर्क कसं बिल्ड करावं, आपली संघटन बांधणी कशी करावी, काय करावं यापेक्षा काय टाळावं हे सगळं त्या वर्कशॉपमध्ये शिकवलं जाणार आहे. जगभरात जी सिस्टम सक्सेसफुली चालली आहे, प्रूव्हन आहे, सिद्ध झालेली आहे, त्या सिस्टमची माहिती त्या वर्कशॉपमध्ये दिली जाणार आहे. आणि पूर्वीच्या काळाची 28 वर्षापूर्वीची आव्हानं आणि आत्ताची आव्हानं कोणती आहेत आणि त्याला आपण कसं सामोरं जायचं आहे हे त्या वर्कशॉपचं उद्दिष्ट असणार आहे. आमचं वर्कशॉप मध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमच्या ज्ञानवृद्धी करून घेऊ शकता. नॉलेज गेन म्हणजे ज्ञानवृद्धी करून घेऊ शकता. त्यासाठी सुद्धा खाली नॉलेज गेन फाउंडेशनचा नंबर दिला जाणार आहे. तुम्ही त्याच्यावर फोन करून व्हेन्यू, जागा कुठे असणार आहे आणि त्याची फीज काय असणार आहे याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. ज्यांना या तुम्ही कोणत्याही कंपनीत असा, तुम्हाला तुमच्या कंपनीतून प्रशिक्षण मिळतच असेल, पण जर एखाद्या कंपनीमध्ये त्याची वाणवा असेल तर तुम्ही आमच्या ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन तुमच्या कंपनीत उच्च स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता.
तर ही सुद्धा एक जबाबदारी डायरेक्ट नॉलेज गेन फाउंडेशननी उचलायचं ठरवलं आहे. मला खात्री आहे तुमचं त्याला प्रेम आणि शुभेच्छा आशीर्वाद नक्कीच द्या. या चॅनेलला तुम्ही गेल्या 3 एपिसोडला उदंड प्रतिसाद दिला आहे. असाच तो कायम राहो. तो कायम राहण्यासाठी आम्ही त्याचा दर्जा टिकवण्याचा अतोनात प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे आम्ही त्याच्यात यशस्वी नक्कीच ठरू. या सगळ्या प्रवासात आता आजचा हा एपिसोड इथे थांबायला हवा. मला वाटतंय ताईंनी आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल ताई तुमचा आभारी आहे. मी पण तुमची खूप खूप आभारी आहे सर. सावंत सर, मला तुम्ही मुलाखत देण्यासाठी बोलवलं आणि माझा छोटासा जो काही प्रवास होता तो लोकांपर्यंत पोहोचला त्यासाठी खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद. तर आपण आता इथे विराम घेतोय पुन्हा नव्या जोमाने भेटण्यासाठी. धन्यवाद.